तर मंडळी, आज करूया दिवाळीसाठी पारंपरिक पद्धतीने केमिकल युक्त कमी खर्चात घरच्या घरी सुगंधी उठणं। त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, हे त्वचेच्या चेहऱ्याची मृत त्वचा काढून टाकते। 2 चमचे मुलतानी माती घेतली, त्वचेचा तेलकटपणा कमी करते। 2 चमचे चंदन पावडर घेतले, त्वचेचं तेज वाढवते। 1 चमचा गुलाब पावडर घेतले, त्वचेला मऊ करते। 1 चमचा वाळा पावडर घेतले, त्वचेला थंडावा देते। 1 चमचा नाकरमोता पावडर घेतले, त्वचेसाठी खूप फायद्याचं आहे। अर्धा चमचा आंबे हळद घेतली, त्वचेचा चेहऱ्याचा रंग उजळतं। हे सर्व साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलवर भेटून जाईल। तर सर्वप्रथम काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि घेतलेलं सर्व साहित्य चाळणीत टाकून एकदा आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचं। असं केल्यानं यामध्ये जर एखादा जाडसर कण असेल तर आपल्या चेहऱ्याला किंवा त्वचेला इजा करणार नाही, म्हणून हे सर्व साहित्य एकदा चाळणीने चाळून घ्यायचं। चाळून झाले की एकदा मिक्स करायचं। तयार आहे आपलं सुगंधित उठणं। हे वापरायचं कसं, तर जितकं आपल्याला घ्यायचं आहे तितकं वाटीत काढून घ्यायचं। यामध्ये गुलाब पाणी किंवा दूध किंवा साधं पाणी टाकून पेस्ट करायची आणि हलक्या हातानं त्वचेला लावून घ्यायचं। तर तयार आहे मंडळी घरच्या घरी दिवाळीसाठी सुगंधित उठणं। तुम्ही पण या पद्धतीने नक्की दिवाळीसाठी घरच्या घरी सुगंधित आणि केमिकल युक्त उठणं करा। कसं झालं कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।